सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. हा कोकण ब्लॉगचा 26वा एपिसोड आहे आणि या 26व्या एपिसोडमध्ये आपण चाललो आहे मीरा जेट्टीला. काही त्यांना मीरा बंदर असं सुद्धा बोलतात. तर तिथे जाऊन बघूया की तिकडचा व्ह्यू कसा आहे. तर आता मी निघतो आहे, भेटूया डायरेक्ट तिकडे. तर प्लेसला व्हिजिट करण्यासाठी तुम्ही गुगल मॅपवरती जय हिंद चौक, मीरा रोड, रत्नागिरी हे टाकून सर्च करू शकता आणि तुम्हाला तिथे जाण्याचा मार्ग भेटेल. तुम्ही जय हिंद चौकपर्यंत आल्यानंतर तुम्हाला पुढे कसं जायचं आहे ते मी तुम्हाला थोड्या वेळेस दाखवेल. मित्रांनो, आपण ह्या रस्त्याने आतमध्ये आलो आहे आणि सगळ्यात शॉर्टकट वे हा आहे जो सेंटरला आहे. आणि जर आपल्याला जायचं असेल तर इकडे बघा जय हिंद चौक आहे, तर त्याच्या बाजूलाच एक रस्ता जातो आतमध्ये, तर आपल्याला तिकडे जायचं आहे. हा सगळ्यात शॉर्टकट वे आहे. तर आता आपण तिकडे जाऊया. त्या छोट्या रस्त्यातून आपण आतमध्ये आलो आहे आणि आपल्याला जायचं आहे ह्या साईडला. नारळाची 2-4 झाडं आहेत, तिथून आपण आतमध्ये जाऊ शकतो. आणि तुम्ही स्कूटी घेऊन जाऊ शकता, 4 व्हीलर आतमध्ये जाऊ नाही शकत. तर इकडे ॲरो पण दिला आहे, तर आपण तो फॉलो करूया. तर फायनली आपण पोहोचलो आहे. तिथून आपण आतमध्ये आलो जस्ट आणि समोरच बोट आहे. सनसेट पण होत आला आहे आणि आता आपण तिथून वरती चाललो आहे. तर तिकडून खाली उतरू शकतो आपण आणि ह्या साईडून पण खाली उतरू शकतो. तर एक काम करूया, आपण तिकडून जाण्यापेक्षा आपण इकडून जाऊया आणि खाली उतरूया. मस्त सनसेट. तर आपण तिकडून इथे चालत इथे आलो आहे आणि इकडून खाली पाहिजे तर तुम्ही खाली जाऊ शकता, पण इकडे जे वॉचमॅन आहेत त्यांनी अलाव नाही केलं, कारण आता भरतीची वेळ आहे, त्यामुळे पाणी कधीही वाढू शकतं. त्यामुळे खाली जाणं आता अलाउड नाही केलं त्यांनी. पण तुम्ही इकडून व्ह्यू बघू शकता. तिकडून सुद्धा खाली उतरू शकता, पण जर भरती असेल तर रिस्क घेऊ नका. तर मित्रांनो, या जहाजाचे नाव बसरा स्टारशिप असून ते दुबई ते मालदीव निघाले होते. 3 जून 2020 रोजी निसर्ग चक्रीवादळाच्या विळख्यात अडकून ते या मीरा बंदर किनारी येऊन अडकले. त्यानंतर हे जहाज इकडचे टुरिस्ट आकर्षण बनले. तर मित्रांनो, हा बसरा स्टारशिपचा शेवटचा व्हिडिओ. डिसेंबर 2025 रोजी हे जहाज इथून काढण्यात आले. हे जहाज इथे नसले तरी दूरवर पसरलेला समुद्र, नारळाची झाडे आणि सूर्यास्त हे कॉम्बिनेशन जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या प्लेसला नक्की व्हिजिट करा. रत्नागिरीमध्ये पाहिलेला समुद्र किनारा आणि सनसेट पॉईंटपैकी हा माझा एक फेवरेट पॉईंट आहे. तर आता आपण टोकावरती बसलो दगडावरती आणि मागे बोट आहे आणि खाली उतरू शकतो, पण आता भरतीची वेळ आहे त्यामुळे आपल्याला खाली अलाउ नाही करत उतरायला. तर खूप सुंदर प्लेस आहे. रत्नागिरीमध्ये जर तुम्ही येत असाल तर ह्या प्लेसला नक्की भेट द्या. ह्या प्लेसचा जो गुगल मॅपची जी लिंक असेल ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. प्लस या स्क्रीनवरती सुद्धा इकडचा ॲड्रेस असेल. इकडे कसं यायचं हे शॉर्टकट मी मगाशीच दाखवलं आहे, तर ते तुम्ही फॉलो करा. आणि बेस्ट टाईम आहे सनसेटचा. सनसेटच्या टाईमला तुम्ही येऊन इथे बसू शकता आणि मस्त सनसेट एन्जॉय करू शकता. खूप सारे फोटोज काढू शकता, प्री वेडिंगसुद्धा करू शकता. त्या साईडला खूप साऱ्या
खूप साऱ्या गोष्टी आहेत जिथे तुम्ही प्री वेडिंग करू शकता. इथे सुद्धा करू शकता, खाली सुद्धा करू शकता. खूप ठिकाणी तुम्ही सुंदर सुंदर फोटोज काढू शकता. आणि सनसेट हा बेस्ट टाईम आहे किंवा अर्ली मॉर्निंग तुम्ही येऊ शकता, तेव्हा गर्दी खूप कमी असते. आणि वीकडेजमध्ये याल तर तुम्हाला गर्दी कमी भेटेल. हा छोटासा व्लॉग होता या प्लेसबद्दल, मीरा बंदरबद्दल. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला खाली कमेंटमध्ये सांगा. आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. आणि व्ह्यू बघा किती सुंदर आहे. दोन्ही बाजूला नारळाची झाडं.